लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे। तसंच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडताना म्हटलंय। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांचं काय झालं, ते कधी मिळणार? आजचा दिवस देखील सोन्यापेक्षा कमी नाही असं देखील या ठिकाणी मी सांगतो। मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडक्या बहिणी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपल्या कोणाकोणाला त्याचा हे मिळालं जर हात वर करा। माझ्या लाडक्या बहिणींना मी हे सांगू इच्छितो की किती कोणी विरोधकांनी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होईल, हा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी ही लाडकी बहीण योजना कधी बंद करणार नाहीत। लाडकी बहीण योजना सुरू आहे, ती सुरूच राहील, कारण हे महायुतीचं सरकार आहे, हे सर्वसामान्य माता भगिनींचं सरकार आहे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी विचार केला, आम्ही म्हणतोय सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, मग सर्वसामान्यांसाठी काय निर्णय घ्यायचा? आम्ही देखील, मी सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर मी पाहिलंय माझी आई कशी काटकसर करायची आपलं कुटुंब चालवण्यासाठी, मुलांचं शिक्षण करण्यासाठी। माझ्या पत्नीची पण तगमग मी पाहिली आहे, तिचं पण ओढाताण मी पाहिली आहे। आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी आणि अजित पवार यांना सांगितलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू करूया, आणि ती आम्ही सुरू केली। अनेक लोक त्याच्यामध्ये आले, हे चुनावी जुमला आहे, हे काय पैसे देणार नाहीत, कोर्टामध्ये गेले, कोर्टाने पण त्यांना दिली चपराक, पळवलं तिकडून। आणि मग या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक, मी निवडणुकीमध्ये सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना, जे आपल्या योजनेमध्ये खोडा घालतात हे सावत्र भाऊ आहेत, आणि निवडणुकीमध्ये त्यांना तुम्ही बरोबर खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा। त्या माझ्या लाडक्या बहिणींना जोडा नुसता दाखवला नाही तर मोठा लगावला, जोरात आवाज काढला, आणि पार चारी मुंड्या चित झाले।